AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। दुष्काळाच्या झळा या जशा मराठवाड्याला जाणवतात तशाच पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागात दुष्काळाची परिस्थिती अनुभवायला मिळते। सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्याचा पूर्व भाग सध्या पाणी टंचाईने हवालदिल झालाय। पाहूया याच संदर्भातील एक रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातला वाई तालुका म्हणजे पाण्याची विपुलता असणारं आणि धरण परिसरातलं गाव म्हणून ओळख। मात्र गेल्या काही वर्षात या वाई तालुक्याचा पूर्व भाग हा मात्र कायम पाणी टंचाईला सामोरा जाताना दिसतोय। यावर्षी अगदी मार्च महिन्यापासूनच वाई परिसरातल्या विहिरी, तळी, ओढे, झरे हे देखील ओस पडू लागलेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या नागरिकांना वणवण भटकावं लागतंय। वेळेगाव आमचं कायमस्वरूपी दुष्काळीच आहे। आमच्या वेळेगावच्या चारही बाजूला पाण्याचं कॅनल, नद्या असताना सुद्धा आमच्या गावाला पाणी नाही। आम्ही कायमस्वरूपी दुष्काळात असतो। आम्ही चारही बाजूला जे पाणी आहे ते जर प्रशासनाने मनावर घेतलं तर आम्हाला कुठूनही पाणी आणून देऊ शकतं। वेळातून बोलते, आम्हाला 2-4 दिवसातून 3-4 हांडे फक्त पाणी येते। आम्हाला पाण्यासाठी खूप वणवण करायला लागते। सह्याद्री हॉटेलच्या पाठीमागून पाणी आणायला लागतं दररोज। आणि पाण्याची सुद्धा समस्या लय खूप आहे तिकडे आणि सारखं वारंवार पाण्याची समस्या होतच राहतात दरवर्षी। तर शासनाने जरा लक्ष द्यावं, आम्हाला हक्काचं पाणी द्यावं। वाईच्या पूर्व भागातल्या भिलारवाडी, वेळे, चांदक, मेहरकरवाडी, वहागाव यासारख्या अनेक गावातील अबालवृद्ध सध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पाण्याचा शोध घेण्यातच दिवस घालवतायत। अनेक गावात 8 ते 20 दिवसातून एकदा पाणी येतं। त्यावर हे नागरिक किती दिवस तहान भागवणार हा खरा प्रश्न आहे। मुलांचं शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे। वयोवृद्धांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। पाणी टंचाईवर प्रशासनानं काहीतरी तोडगा काढावा यासाठी इथल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चाकडून शासनाचा निषेध सुद्धा केलाय। आमचं जवळजवळ कितीतरी वर्ष दुष्काळ भाग असल्यामुळं दरवर्षी पाण्याचा हा प्रश्न आहेच। यंदा तर अशी परिस्थिती झालेली आहे की 4 दिवसातनं फक्त 10 मिनिटच पाणी येत आहे। त्याच्यावर काय सोल्युशन निघाना। आणि आज शेतीला पाणी नसल्यामुळं सुद्धा काही शेतकरी शेती विकून या ठिकाणी त्यांना जो उदरनिर्वाह साधन होतं ते सुद्धा त्यांच्या हातून जात आहे। आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला शेतीला आणि पिण्याला पाणी मिळावं यासाठी प्रशासनानं या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कवटे यांच्याचं योजनेचं पाणी असेल, खंडाळा कॅनलवरून तिथल्या तलावावरून डायरेक्ट आम्हाला या ठिकाणी आमच्या मेन पाझर तलाव आहे त्या ठिकाणी पाणी सोडून आम्हाला पाणी देण्याची व्यवस्था शेतीसाठी आणि पिण्यासाठी करावी। वाईच्या पूर्व भागातल्या या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना आपली मुकी जनावरं देखील सांभाळणं कठीण होऊन बसलंय। त्यात शेती करणं तर फार दूरची गोष्ट आहे। पाण्याअभावी फळबागा सुकायला लागल्या आहेत। दुष्काळ कितीही पडला तरी पहिलं प्राधान्य हे जगण्याला हवं। त्यानुसार किमान पिण्याचं पाणी तरी मिळावं ही या जनतेची आर्त हाक आहे। तालुका आणि जिल्हा प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। अन्यथा प्रशासनाला ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। बापू वाघसह अविनाश पवार, AM न्यूज, वाई, सातारा। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।